इथला गाईड म्हणला शाहिस्तेखान इथूनच उडी मारून पळाला होता. तर मी म्हणलं इकडच्या पाट्या बघून पळाला असेल, नाही तर ही मटण थाळी खायला गेला असेल. पोहे खाणारा तर तो माणूस नव्हता. कदाचित सुजाताची मस्तानी इकडे आहे ह्याला कळली असेल. तर तो हसून म्हणाला, काय राव मस्करी करता, अहो आपले महाराज त्याच्या पाठी लागले होते. नमस्कार मित्रांनो, मी यतीन राणे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आम्ही आमची महाराष्ट्र दौरा ही सिरीज घेऊन आलो आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये, म्हणजेच आपल्या पुण्यामध्ये. मित्रांनो, मी ना पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो आणि मला पुणे एवढं आवडलं ना की आत्ता मला असं वाटतं आहे की जे लोक अजूनपर्यंत पुण्याला नाही आलेत ना त्यांनी खूप काहीतरी मिस केलं आहे. कारण ना इथे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. म्हणजे इथे हिस्ट्री आहे, देवळं आहेत, संस्कृती आहे, अहो व्हायरल असं फूड कल्चर आहे. मग एवढी कारणं बस नाही झाली का पुणे बघायला? मग तुम्ही वाट कसली बघताय? चला निघा लवकर, आपल्याला पुणे बघायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न असेल पुण्याला पोहोचायचं कसं? पुणे ना महामार्गाने, रेल्वे मार्गाने आणि एअरवेजने सगळ्या भारताशी जोडलेलं आहे. आणि पुण्याचं रेल्वे स्टेशन आहे ना, हे बिझिएस्ट स्टेशन आहे. कारण इथे दर 5 मिनिटाला पूर्ण भारतातनं ट्रेन येत आहेत. मित्रांनो, तसं पुणे ना एका दिवसात फिरता येतं, पण तुम्हाला जर इथे राहायचं असेल ना तर इथे ना सगळ्या प्रकारचे हॉटेल्स अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्हाला बजेट हॉटेल हवे असतील तर मिड रेंजचे आणि लक्झुरियस हॉटेल जरी हवे असतील तरी तुम्हाला सगळे हॉटेल्स इथे अवेलेबल आहेत आणि त्यांचं रिझर्वेशन तुम्ही bookings.com वरनं करू शकता. मित्रांनो, ज्यावेळी मी पुण्याला निघालो ना, मी सकाळी ठाण्यावरून 6:15ची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली. सव्वा 3 तासात इकडे 9:30 वाजता मला ती पुणे स्टेशनला घेऊन आली. व्ह्यूअर्स, आत्ता आपण इंद्रायणी एक्सप्रेसने पुणे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि हे सगळं पुणे स्टेशन बघू शकता तुम्ही. खूप छान असं स्टेशन आहे. खाली ही जी वंदे भारत उभी आहे आणि त्याच्या वर जे आपल्याला दिसतंय हे आहे पुण्याचं मेट्रो स्टेशन. खूपच सुंदर असं मेट्रो स्टेशन आहे. आपण या पुण्याच्या ट्रिपची सुरुवात करणार आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने. आपल्याला बाहेर जाऊन इकडून रिक्षा घ्यावी लागेल आणि त्या रिक्षाने आपण जाणार आहोत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. पण जर तुम्हाला ही ट्रिप बजेटमध्ये करायची असेल तर इकडून PMTच्या बसेससुद्धा आहेत. आपल्या स्टेशनच्या बाहेरून दगडूशेठ गणपतीच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा बस मिळते. तर जर तुम्ही बजेटमध्ये पुणे फिरणार असाल तर तुम्ही इथून बसने सुद्धा गणपतीच्या दर्शनाला जाऊ शकता. पुणे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला असे रिक्षा स्टँड दिसतील आणि आपल्याला इथून रिक्षा घ्यायची आहे. आपण पहिली सुरुवात करणार आहोत गणपतीच्या मंदिरापासून. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चौकात. हे आहे दगडूशेठ हलवाई मंदिर आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्याच्या कडेलाच ना हे मंदिर आहे. आता मी इथे ना समोरच्या बसस्टॉपवर उभा आहे तरीसुद्धा मला इथून गणपतीचं दर्शन घेता येतंय. हे किती मस्त ना. आणि इथे ना दर्शनासाठी एक नॉर्मल वे आहे आणि एक फास्ट ट्रॅक आहे. फास्ट ट्रॅकचे चार्जेस 100 रुपये आहेत की ज्याने आपल्याला पटकन दर्शनासाठी जाता येईल. पण आज ना गर्दी कमी आहे तर आपण नॉर्मल वेनेच जाऊया. इथे लेफ्टला एक बॅगेज काउंटर आहे जिथे तुम्ही तुमच्या बॅग्स डिपॉझिट करू शकता आणि तुमचे शूज, चप्पल वगैरे ठेवू शकता. गणपतीसाठी आपल्याला हार, नारळ, दुर्वा, जास्वंदीची फुलं घ्यायची असतील तर इथे आपण घेऊ शकतो. आणि हो, इथे ना मला एक गोष्ट सही दिसली आहे की उकडीचे मोदकसुद्धा अवेलेबल आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत ना. आपल्याला तर घ्यायलाच पाहिजे. मंदिराचा गाभारा ना पूर्ण चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे आणि गणपतीची मूर्ती कसली सुंदर दिसते. 6-7 फुटांची असावी. अगदी ना आपण घरी आणतो तशी मूर्ती मला वाटतंय. मी ना पहिल्यांदाच इथे आलेलो आहे आणि खरंच मला खूप प्रसन्न वाटतंय. बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, पुण्यामध्ये ना खूप गणपतीची देवळं आहेत. म्हणजे पेशव्यांनी जी गणपतीची सुरुवात केली ती टिळकांनी चालू ठेवली. त्यानंतर पुण्यामध्ये एवढे गणपती आहेत ना, त्यापैकी दगडूशेठ या गणपतीचं दर्शन आता आपण घेतलं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे पेशव्यांच्या अजून एका गणपतीकडे, म्हणजे सारसबागेत. आणि सारसबागेतला जो गणपती आहे ना तो पेशव्यांनी स्वतः स्थापन केला होता. तिथे ॲक्च्युली एक तळं होतं आणि ते तळं बुजवून आता तिथे गार्डन केलं आहे. पण त्याच्या मध्यभागी ना हे अतिशय सुंदर असं गणपतीचं देऊळ बांधलं आहे. चला आपण सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण आहोत पुण्यातल्या शांत आणि निसर्गरम्य जागी सारसबागेत आणि माझ्या पाठी जे तुम्ही गणपतीचं मंदिर बघताय तो इकडचा नवसाला पावणारा असा तळ्यातला प्रसिद्ध गणपती.
हे मंदिर 18व्या शतकात पेशव्यांनी बांधलं होतं आणि एवढं सुंदर आहे ना खरंच. आणि आत्ताचा हा रिलॅक्सिंग स्पॉट झालेला आहे. तुम्ही इथे ना खूप सारी लोक बघू शकता जे दर्शनाला येतात आणि एक रिलॅक्सेशन आणि एक खूप छान वाटतं इथे बसून, म्हणून इथे गणपतीच्या ध्यानधारणेत वेळ घालवतात. अतिशय सुंदर जागा. आणि जर आपण पुण्यात येत असू तर बिलकुलही ही जागा मिस करू नका. आणि हा गणपतीसुद्धा नवसाला पावणार आहे. जर तुमच्या काही मनोकामना असतील तर तुम्ही या गणपतीला सांगा, हा गणपती नक्कीच त्या पूर्ण करतो. हे पुण्यातलं एक फेमस आउटलेट सुदामाचे पोहे. यांच्याकडे इतक्या साऱ्या पोह्यांमध्ये व्हरायटी आहेत ना, ह्या बघा, ह्या यांनी वरती लावल्याच आहेत. मी जरा वेगळं ट्राय करायचं म्हणून तर्री पोहे घेतले. किंमत 25 रुपये आहे. आता ह्याने वाटीत पोहे घेऊन वर झणझणीत अशी तरी ओतली आहे आणि त्यानंतर कुरकुरीत अशी शेव पसरवली आहे. झाले तयार तरी पोहे. आणि ना याची चव ना झणझणीत आहे. पण खरं सांगू, मला ही टेस्ट जमली नाही. एवढी मजा नाही. त्यापेक्षा ना नॉर्मल पोहे मन आणि तन दोन्ही तृप्त करतील असं वाटतं. नमस्कार मित्रांनो, आत्ता मी आहे एका पवित्र आणि पावन जागी जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. येस, तुम्ही बरोबर ओळखलं. आपण आहोत लाल महालात. आणि लाल महाल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. इथे शिवाजी महाराज राहायचे. शहाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पायऱ्या आणि हा असा भक्कम दरवाजा. किती सुंदर महाल आहे बघा ना. आणि ना हीच ती खिडकी जिथून शाहिस्ते खान ज्यावेळी महाराजांनी त्याच्यावर रात्रीच्या अंधारात हल्ला केला होता तेव्हा तो इथूनच उडी मारून पळून गेला होता आणि त्याची बोटं कापली गेली होती. आणि हा हल्ला महाराज किती ग्रेट होते याची आपल्याला जाणीव करून देतो. आणि हो, पुणे महानगरपालिकेला सुद्धा धन्यवाद, कारण त्यांनी रिस्टोरेशन अगदी लाजवाब केलंय. खरंच अतिशय सुंदर असा महाल, म्हणजे याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. खूप छान. आणि तुम्ही जेव्हा शनिवारवाडा पाहायला याल ना, तेव्हा रोड क्रॉस केलात की तुम्ही लाल महालात येऊ शकता. लाल महालाच्या समोरच ना शनिवारवाड्याचा गणेश दरवाजा आहे. पेशव्यांनी शनिवारवाडा बांधताना 5 दरवाजे ठेवले. त्यात या दरवाजाच्या बाहेर गणपतीचं मंदिर बांधलं आणि या दरवाजाचं नाव ठेवलं गणेश दरवाजा. आणि हे मंदिर श्रीमंत पेशव्यांनी बांधल्यामुळे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर व्ह्यूअर्स, आपण आहोत शनिवारवाड्याच्या परिसरात. आणि शनिवारवाडा म्हणजे एक भव्य दिव्य वास्तू जी आपल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधली होती त्यांचं निवासस्थान म्हणून. आणि हे एक पॉवर सेंटर झालं होतं मराठा साम्राज्याचं. आणि हा किल्ला ना पुण्याच्या अगदी मध्यभागी आहे आणि अतिशय स्ट्रॉंग असा किल्ला आहे. तुम्ही या किल्ल्याची तटबंदी बघू शकता, किती मजबूत आहे. आणि तुम्ही एक्झॅक्टली ना हा जो मधला दरवाजा आहे तो दरवाजा किती भव्य आहे आणि बुलंद आहे. आणि त्या दरवाजाला दिल्ली दरवाजा असं म्हणतात. एक्झॅक्टली ना या किल्ल्याला 5 दरवाजे आहेत आणि सगळ्या बाजूने भक्कम तटबंदी आहे. शनिवारवाड्यात आत जाण्यासाठी आपल्याला हा QR कोड स्कॅन करावा लागतो. ईमेल ID, मोबाईल नंबर टाकल्यानंतर 20 रुपये पे करावे लागतात आणि त्यानंतर आपल्या ईमेलवर तिकीट येतं. ते तिकीट घेऊन आपण आतमध्ये जाऊ शकतो. इथे ना ही बघा, इथे बाजूलाच ही पेशवेकालीन तोफ ठेवलेली आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर अरे बाप रे, हे समोर बघा ना केवढा मोठा परिसर दिसतोय. आपण एक काम करूया, या बिल्डिंगमध्ये ना वर जाऊया, तिथून आपल्याला छान व्ह्यू मिळेल. बाप रे, पायऱ्या खूपच उंच आहेत. म्हणजे वयस्कर लोक तर मला नाही वाटत की कोण वर येऊ शकतील. अरे ही जागा बघा, तानाजी वगैरे जे पिक्चर्स बघितले तिथे बघितलं, ही किल्ल्याला ही जागा असते ना जिथे सैनिक उभे केलेले असतात, तर ती ही जागा आहे. हा फ्रंट व्ह्यू आहे. इथे ना विकेंड्सना लेझर शो असतो, त्यात मराठा इतिहासाचं वर्णन केलं जातं. आणि आता इथे उभं राहिल्यानंतर हा जो समोरचा शनिवारवाड्याचा व्ह्यू आहे ना तो अतिशय सुंदर वाटतोय. म्हणजे इथून खूपच छान दिसतंय बघण्यासाठी. कारंजे गार्डन आणि ही किती सिमेट्रिकल आहे बघा ना. मोगल गार्डनची जी रचना असते त्या टाईपची ही डिझाईन वाटते आणि हे खूप सुंदर वाटतंय वर उभं राहून. या ना हा सगळा वरचा मजला एकदम सुंदर आहे. आणि हे तुम्ही बघाल ना तर वरचं सगळं जे आहे हे सागाच्या लाकडाचं आहे आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा किती मजबूत आहे, म्हणजे त्याचं हे उदाहरण आहे.
शनिवार वाड्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स होत्या. शनिवार वाडा काही धुतल्या तांदळाचा नव्हता. इथे सुद्धा वारसा हक्काबद्दल वाद झालेत, मारामाऱ्या झाल्यात. आपण त्याबद्दल बोलूच. जरा माझ्याबरोबर एक ऑस्ट्रेलियन पर्यटक आहेत, त्यांच्याशी मी थोडं बोलतोय आणि मग आपण या विषयावर परत येऊ. मला इथे व्लॉगिंग करताना बघून एक ऑस्ट्रेलियन पर्यटक माझ्याबरोबर आहेत. ते मला विचारत होते की म्हणजे तू काय करतोयस, म्हणजे कशासाठी हे सगळं शूट करतो. तर त्यांना मी म्हटलं की माझं यूट्यूब चॅनल आहे वगैरे. तर कुठे कुठे गेला आहेस, कोणत्या कंट्री व्हिजिट केल्या आहेत. जेव्हा मी त्यांना स्वित्झर्लंड म्हटलं, त्यांची एक्साइटमेंट एकदम पीक लेव्हलला गेली आणि मग त्यांना नेक्स्ट इयर तिकडे जायचं आहे. Madagascar. Madagascar, yeah. Traveling alone, solo. Oh, yeah. Yeah. So, have you been to Switzerland? Switzerland? Yeah. No, not yet, but be there No. next year. Yeah, it is. Very Because I expensive, have- though. Expensive, but there is no other country. Yeah. Yeah, it's I'm beautiful. sure. So most of the movies made over there in Switzerland. Bernese Oberland is a place. Jungfrau is there. Okay, and it's a highest European peak. Oh, I see. Yeah. Yeah, that's great. And the train experience is very nice. Yeah. Lauterbrunnen is there. Yes. It is known as Valley of Waterfalls. Yes. Oh, it would have been most beautiful. Most beautiful, most beautiful. Well, I'll remember Yeah, that. I'll man. have to have a look at it when I get there next Yeah, year. yeah, you go there, definitely. If you are going to spend your 3 days, 4 days over there in Interlaken. Interlaken is a city between two lakes, Yeah. Lake Thun and Lake, I forgot that name. Okay, but it's really beautiful, sir. Oh, well, I'll have to have a look at that. Yeah, you go there. I will do. Nice to have met you. Nice to meet you too. Have a good Therefore, day. तर आम्ही त्या थोड्याशा गोष्टी केल्या आणि नंतर मी त्यांचा निरोप घेतला. शनिवार वाड्याबद्दल ना, शनिवार वाड्याच्या काही गोष्टी आहेत. शनिवार वाड्याबद्दल एक इनफेमस कथा तर तुम्हाला माहीतच असेल की हा शनिवार वाडा हॉन्टेड आहे आणि नारायणरावांचं भूत इकडे काका मला वाचवा अशा किंचाळ्या मारतं. हे कधी ऐकलं आहे का तुम्ही? ॲक्च्युली झालं होतं असं की 1772-73मध्ये पेशवाईत वारसा हक्काचा वाद चालू होता. त्यावेळी नारायणरावांना मारावे, ॲक्च्युली नारायणरावांना धरावे असा हुकूम काढण्यात आला होता. पण तो धचा मा झाला, नारायणरावास मारावे असा हुकूम निघाला. आणि त्यानंतर नारायणराव ज्यावेळी मारेकरी त्यांना मारण्यासाठी आले होते त्यावेळी नारायणराव पेशवे हे पळत सुटले राघोबा काकांकडे. पण राघोबा दादा त्यांना वाचवू शकले नाही. शेवटी नारायणरावांचा झाला. पण त्यांनी मारलेल्या किंकाळ्या अजूनही ऐकायला येतात की काका मला वाचवा. आणि पौर्णिमेस अशा किंकाळ्या ऐकायला येतात अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, आता वाजलाय 1 आणि मी चाललोय सदाशिव पेठेतल्या कुमटेकर रोडवरच्या मटण खानावळीमध्ये. आणि तिकडे ना खूप साऱ्या खानावळी आहेत ज्या मटण थाळीसाठी फेमस आहेत. तर आपण आता तिकडे जाऊन आपला लंच करणार आहोत. या रिक्षावाल्या काकांनी रिक्षाचे 80 रुपये सांगितलेले आहेत. मी म्हटलं घ्या एकदाचे, पण चला मला जेवायला घेऊन, आता खूप भूक लागली आहे. हे अल्टिमेट आहे. ही बाजूला आहे मिलन मालवणी खानावळ. इथे आहे पाटीलवाडा. आय थिंक हे कोल्हापूरवाले आहेत. आणि हे मिलन खानावळ. आणि इकडे आहे आवारे मराठा खानावळ. ही तर माहीत असेल तुम्हाला, ही जरा फेमस आहे. म्हणजे एकदम ही गल्ली ना पूर्ण खानावळींचीच आहे. इथे बोर्ड लागला आहे जेवण संपले. ही बघा, ही काय मिनल खानावळ. तर विवस आता ना सदाशिव पेठेत फिरून कन्फ्यूज झालो आहे की कोणत्या खानावळीत जाऊन जेवू. तर इकडे एक आता कन्फ्युजन काय आहे मला, इकडची जी आवारे मराठा खानावळ आहे तिथे जाऊ की जगदंबमध्ये जाऊ. पण माझं मन सांगतंय की मी जगदंबमध्ये जावं. आणि म्हणून मी आता जातो आहे जगदंबमध्ये. आणि हे आहे पहिल्या माळ्यावर, लिफ्टची सुविधा आहे यांच्याकडे. आणि व्हेज पण चांगलं मिळतं. वांग थाळी, मासवडी, शेवगा थाळी, व्हेज थाळी. म्हणजे जर समजा तुम्ही व्हेज खात असाल तर तुम्ही व्हेजसाठी सुद्धा येऊ शकता. हे पहिल्या माळ्यावर हॉटेल आहे. सगळ्यात भारी ना हे आहे. तर व्ह्यूअर्स, आता आपण जगदंबमध्ये बसलेलो आहोत आणि
यांचं हे मेनू कार्ड आहे, तुम्हाला दाखवतो. त्यांचा मेनू बघा, त्यांचा मेनू पण एकदम वास्ट आहे, खूप छान आहे. आणि ह्या स्ट्रिक्ट वॉर्निंग आहेत, आपण पुण्यात आहोत त्याची जाणीव करून द्यायला. आताच तुम्ही जगदंबाचं मेनू कार्ड बघितलं आणि आपण ऑर्डर दिलेली आहे स्पेशल मटन थाळीची आणि ती थाळीनं आता आलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. ही बघा कसली एकदम टेम्पटिंग थाळी आहे. एक काळं मटन आहे, काळा रस्सा, एक अळणी रस्सा, कोशिंबीर, अंडा आहे आणि रोट्या आहेत. ॲक्च्युली भाकरी नाही आहे, गॅसचा तुटवडा असल्यामुळे भाकरी नाही आहे. रोट्या पण चांगल्या नरम वाटत आहेत. खूप छान अशी टेम्पटिंग थाळी आहे, मस्त वाटते. ही खूपच छान अशी थाळी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, खूप छान शिजलं आहे. एक वेगळ्याच टाईपचं मटण आहे. हा पीस बघा ना किती सॉफ्ट आहे. म्हणजे ही ना त्याची आयडेंटिटी आहे की इझिली तुटत आहे. सुई बिलकुल नाही, डायरेक्ट खाल्लं ते विरघळते, एवढं छान आहे. मला मी आता हे सगळं संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. अजून आपल्याला राईस यायचं आहे. मित्रांनो, ह्या जगदंबावरली थाळी आहे ना, डेंजरस आहे यार, मिस करू नका. आणि तुम्हाला मी सांगतो, ॲक्च्युली हे आहे पहिल्या माळ्यावर. आपल्याकडे कोण सिनियर सिटीजन असतील तर ते लिफ्टने सुद्धा जाऊ शकतात. आणि काय मटण टेस्टी होतं यार, अप्रतिम टेस्ट होती. काळा रस्सा, त्याच्यानंतर अळणी आणि अळणी भात जो मिळतो तो अनलिमिटेड आहे. पण आपण मुंबईवाले किती जेवतो तुम्हाला माहिती आहे. तर मी तर त्याच थाळीत आटपलो. मी भाताचा नंतर फोटो काढू नाही शकलो, पण मी नंतर खाल्ला, एवढा टेस्टी लागला ना की काय विचारू नको. जर तुम्ही पुण्यात आहात ना दुपारी, तर नक्की इथे भेट द्या. इकडची जर तुम्ही मटन फॅन असाल, सदाशिव पेठेतल्या जगदंबामध्ये येऊन तुम्ही मटन थाळी नक्की ट्राय करा. पुण्यातले लोक शॉपिंग कुठे करतात असं जर कोणी म्हटलं तर ती जागा आहे तुळशीबाग. आणि आता आपण आहोत तुळशीबागेत. तुळशीबागेत ना वेगवेगळ्या एज ग्रुपच्या कपड्यांपासून कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, डेकोरेशनच्या वस्तू, देवपूजेचं सामान, ताजी फळं, फुलं असं सर्व ना एकाच ठिकाणी मिळतं. त्यामुळे इकडे सर्व तऱ्हेच्या लोकांची शॉपिंगसाठी झुंबड उडालेली दिसते. तुम्ही इथे लग्नाच्या डेकोरेशनच्या वस्तू बघू शकता. त्यानंतर इमिटेशन ज्वेलरी आहे आणि इकडचं फुल मार्केट तर बघा, म्हणजे अशी सुंदर वेण्यांची डिझाईन मी पहिल्यांदा बघितली आहे. खूप छान. गणपती बघा किती सुंदर आहे. हा तुळशीबागेतला गणपती आहे. हे दुकान आहे तुलसी व्हरायटी आणि यांच्याकडे आपल्याला कॉपर, स्टील, चांदीच्या वगैरे सगळ्या वस्तू मिळतात. देवाच्या पूजेचं सगळं सामान मिळतं. हे तुळशीबागेतच राम मंदिरच्या बाजूला आहे. हे कलश पण मस्त वाटतं. दादा ह्याची काय प्राइस आहे? 4,950. ओके. अष्टलक्ष्मी म्हणतात त्या. व्हाईट मेटलचा सुद्धा आहे 2,945. बाकी आपल्या इकडे पूजेचे आयटम्स आहेत. बाकी इकडे मूर्त्या आहेत, निरंजन आहेत वेगवेगळ्या टाईपची. हे ह्यांचं कार्ड आहे कॉन्टॅक्टसाठी. आणि हे समोर दिसले लहान मुलींना खेळण्यासाठी छोट्या छोट्या भांड्यांचे सेट्स अँटिक आहेत, खूप छान वाटत आहेत. चालत असताना बाजूलाच विश्रामबाग वाड्याजवळ मी एका दुकानात ही देवी बघितली. किती सुंदर दिसते बघा ना, म्हणजे अगदी हुबेहूब तेजपुंज. आणि एवढे दागिने एक्झॅक्ट बनवलेले आहेत ना की मूर्ती अक्षरशः जिवंत वाटते. खूप छान, खूपच सुंदर. रस्त्यातनं चालताना ना मला ही द्राक्षांची गाडी दिसली. किती मोठे घड आहेत बघा ना. आणि खरंच त्यांनी एवढे छानपैकी अरेंज केले आहेत ना, तर हे मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं. आणि हा आहे पुण्यातला अजून एक फेमस स्पॉट, सुजाता मस्तानी. इथले मिल्कशेक प्लस आईस्क्रीम कॉम्बोज ना भन्नाट असतात. चला बघूया काय काय आहे त्यांच्याकडे. हे म्हणतायत सेलिब्रेटिंग 50 years ऑफ स्वीटनेस. आणि हा त्यांचा मेनू, बापरे बराच मोठा मेनू आहे. फ्लेवर्ड मिल्क आणि आईस्क्रीम याचं कॉम्बिनेशन इथे मिळतं. तर आपण आता मँगो मस्तानी घेऊया आणि त्याची किंमत आहे 135 रुपये. फुल ग्लास 135, हाफ ग्लास 115. आणि इथे ना सेल्फ सर्व्हिस आहे, तर आपल्यालाच जाऊन घ्यावं लागेल. मी आता हे ना टेस्ट केलं, गोड पण नाही आहे जास्त, टेस्ट छान आहे.
तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. तुम्ही 100% ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं आहे की नाही. मला आवडलं आहे, पण 5 on 10. तर मित्रांनो, आत्ता आपण परत पुणे स्टेशनला आलेलो आहोत आणि या स्टेशनवर सकाळी 9 वाजता आपण प्रवास सुरू केलेला होता आणि तुम्हाला पुण्यामध्ये आल्यानंतर कुठे फिरायचं, काय खायचं याची पूर्ण आयडिया आलेलीच असेल. कारण आपण पुण्यातले प्रसिद्ध असे गणपती बघितले, स्पेशल अशी जगदंबाची मटण थाळी ट्राय केली, त्यानंतर फेमस अशी मँगो मस्तानीसुद्धा टेस्ट केली आणि आय होप तुम्हाला हे सगळं आवडलेलं असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीशी शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणावरून. तोपर्यंत तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या. ॲज ऑलवेज, थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम.